हॅलो गाईज, तर तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूबच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. त्याचं नाव आहे समिधा साळवे. तर नवीन असाल तर सबस्क्रायबर नक्कीच करा, जुने असाल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि मित्रांनो, बोला मला, तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहत आहे मला नक्कीच सांगा. तर हे पहा, आज मी आज काहीतरी म्हणजे सर्वच गृहिणी बनवतात, पण चला आज माझ्या मुलांना म्हणजे डोसा खूप आवडतं, त्यांना इडली आवडत नाही. तर श्रुती बोलली की मम्मी कर म्हणून. तर चल आज मी डोसा बनवलेला आहे. बटाटे 4-5 बटाटे घेतले, उकडत ठेवले होते आणि त्याची भाजी वगैरे बनवून घेतली. आणि ती साहित्य दाखवलं मी, कांदा, मिरची, कढीपत्ता हे सर्व लागतं, अद्रक, लसूण पेस्ट वगैरे. आणि भाजी बनवून घेतली पूर्ण. आणि आता डोसा केला. डोस्याचं काय झालं माहिती आहे का, माझ्याकडे तवा आहे डोस्याचा, पण तो खराब झाला. पहिला केला, दुसरा केला, ती फारच असं चिटकून बसत होता आणि डोसा काय बरोबर झाला नाही, मोडला. मग ती मी काय केलं, त्याला पोळ्या करायचा, आपला ही तवा असतो ना साधा तवा पोळ्या बनवायचा, मग त्याच्यावरच मी ट्राय करत आहे. म्हणजे आता छोटे छोटे बनवले मी, कारण मोठे मोठे बनवते मी डोसे. तर आता काय करणार, कारण माझ्याकडे तवा आहे तो खराब झाला आहे. मग त्याच्यामुळं मी साध्या आपल्या चपाती बनवतो त्याच्यावर मी डोसा बनवला. कारण श्रुतीला खूप भूक लागली होती, तिला पोहे केली होती, म्हणजे नको मम्मी मला डोसाच पाहिजे. ठीक आहे, भाजी वगैरे, चटणी, मी बटाट्याची भाजी बनवली होती सुकी, आणि नारळाची चटणी बनवली होती. आणि इडली मलाच आवडते, इडली आवडत नाही कोणाला, सम्यकला पण नाही, श्रुतीला पण नाही आवडत इडली, तर मलाच आवडते. तर मी डोसा बनवलेला आहे, त्यांनी खाल्ला. आणि लास्टला मग एक भांडं टाकलं, म्हणजे इडलीचं एक म्हणजे 4 ह्याचं आहे ना, 4 भांडे त्याच्यामध्ये, प्लेटा. तर 12 होतं त्याच्यामध्ये इडली, तर चटणी वगैरे. तर श्रुती बोलली सांबार, तर ठीक आहे, मला सांबार नाही आवडत, चटणी आवडते नारळाची. तर कढीपत्ता, जिरे, मोहरे, असं जिरे टाकत नाही, मोहरे वगैरे टाकून मी बनवलेली आहे.